यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। गाव इथे आपण बघ शकतो मोठ्या प्रमाणात आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती साजरी होत आहे आणि या संदर्भात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं अभिवादन करण्यासाठी आपल्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्ते। काय सांगाल? सर्वांना सर्वप्रथम लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 1 ऑगस्ट या दिनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाने साजरी करण्यात येते। या ठिकाणी अण्णाभाऊचा या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना आणि विशेष करून आपल्या सर्व दीनदुबळ्यांना एकच संदेश आहे की जी लेखणी अण्णाभाऊंनी वापरून समाजाच्या हितासाठी त्यांनी जो कार्यक्रम केला आणि रशियापर्यंत आपली लेखणी घेऊन अण्णाभाऊंनी या महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जवळपास 20 ते 25 वर्ष हा संघर्ष अविरत चालू ठेवून आपला जो महाराष्ट्र आहे हा आपल्याला परत मिळून दिला त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून। अण्णाभाऊ साठे हे एक दिवसामध्ये काही क्रांतिकारक झाले नाही। अण्णाभाऊ साठेने यासाठी खूप मोठा संघर्ष केला। आपलं जन्मगाव वाटेगाव या ठिकाणून ते पायी मुंबईकडे निघाले आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी सक्रिय सहभाग नोंदवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली आणि त्या ठिकाणी निक्षून सांगितलं की ही कादंबरी आजपासून बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण करत आहेत आणि जग बदलून गाव मध्ये सांगून गेले भीमराव या उक्तीप्रमाणे सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की आपल्याही मुलाबाळांना आपण शाळेमध्ये पाठवून एक उच्च समाज या ठिकाणी निर्माण करावा आणि अण्णाभाऊचे स्वप्न पूर्ण करावा। यात सर्व दीनदुबळ्यांचे सख्य सामावलेले आहे आणि माझी ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी आपले सरपंच दाजी आलेले बाबाराव येवळे साहेब यांच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्रामपंचायतला आव्हान करतो की या ठिकाणी असं भव्यदिव्य अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक झालेलं आहे। ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी फ्लोअर ब्लॉक बसून आणि या स्मारकाचा विकास ग्रामपंचायतच्या माध्यमातून करावा ही नम्र विनंती। परत एकदा सर्व भारतीयांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक अभिनंदन। आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपले सर्व मित्र परिवार सर्व रांजणगावातील ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी जमले त्याबद्दल सर्वांचे एकदा अभिनंदन। तसेच अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आपल्या साहित्यातून आणि आपल्या शाहिरीतून समाजाला जागरूक करून खरं माणसाची मूलभूत गरजा काय असतात याच्यावर घाला घातला आणि त्या सर्व लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी आपल्या शाहिरीतून केलं। त्याबद्दल आपण त्यांची जयंती आज साजरी करत आहोत। त्यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण रांजणगाव ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। तसेच आता भाऊंनी सांगितलं की ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथं तुम्ही विकास कामे करावे। मी सध्या शब्द नाही देत कारण प्रशासक चालू आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण इथं चांगल्या प्रकारचं नवीन स्मारक आणि झाडे लावण्याचं काम करू आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुशोभीकरणाचं काम सुद्धा हाती घेऊ हे सांगू शकतो। धन्यवाद। या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राहुल भाऊ रणसंग्राम मित्र आयोजित या ठिकाणी भरगच्च असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी सर्वप्रथम आता गावचे प्रथम नागरिक
बाबुराव हिवळे साहेब सरपंच, तसेच सामाजिक कार्यकर्ते आदमभाई आणि रणसंग्राम मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुलभाई यांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी रणसंग्राम मित्र मंडळ यांच्यातर्फे भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. त्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आदमभाई, तसेच या गावचे प्रथम नागरिक बाबुराव हिवळे साहेब, तसेच वार्ड क्रमांक 2 शायनाथ जाधव साहेब यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन होऊन संध्याकाळी 5 ते 10 या कालावधीमध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक अण्णाभाऊ साठे यांची निघणार आहे. आणि ग्रामपंचायत विनंती आहे की या मिरवणुकीसाठी आपलं प्रशासन या ठिकाणी संध्याकाळी व्यवस्था करावी, ही नम्र विनंती. असा हा कार्यक्रम आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 160व्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना, सर्व बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. या ठिकाणी आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्ताने सर्व जनतेना, सर्व कामगारांना मी माझ्यातर्फे, माझ्या परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भरघोस असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतात. आजही या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, अनेक सामाजिक उपक्रम समाजाच्या वतीने, सर्व कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात येतात. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावं आणि ज्या महापुरुषांची, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी साळवे असतील, या सर्व महापुरुषांची या ठिकाणी प्रेरणा घेऊन युवकांनी त्यांचं कार्य, जे अर्धवट कार्य राहिलेले, जे ते पुढे नेण्याचं काम करत राहावं. शिक्षणाने याची कास धरली पाहिजे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.